आज दिनांक 25 जुलै 2026. आज दिनांक 24 जुलै 2026 आणि आम्ही आत्ता आहोत आजरा आंबोली रस्त्यावर. आजऱ्यापासून जवळचं जे टोल नाका आहे त्याच्या टोल नाक्याच्या जवळच आहे आणि संकेश्वर बांधा रस्त्यासाठीची झाडं आली आहेत असं आम्हाला समजलं. मग ती खात्री करायला आम्ही आलो आहोत आणि नक्की कशा प्रकारची झाडं आहेत, किती आहेत आणि कुठल्या प्रतीची आहेत हे बघायला आलो होतो. आणि झाडं बघून समाधान वाटतंय. बरं वाटलं. पहिल्यांदा गेलो वनविभागात. वनविभागातून गेलो, ज्या नर्सरीतून झाडं आणली आहेत असं समजलं त्या नर्सरीत गेलो आणि तिथून आलो आम्ही आज इथे या टोल नाक्यापाशी. आणि एकूण 500 झाडं आत्ता तरी आणली आहेत असं समजलं आहे. 500पैकी 400 झाडं आत्ता जागेवर उपलब्ध आहेत आणि झाडं तर चांगली आहेत. उद्यापासून लावायला सुरू करतील. बघूयात आता कसं कसं काय काय होतंय. प्रयत्नांना यश मिळायला लागले हेच फार महत्वाचं. झाडं लावायला घेतले, खूप बरं वाटलं. आमचा समूह पहिल्यापासून प्रयत्न करत होताच पाठपुराव्याचा आणि नंतर जिल्हा पंचायत समितीनं पण त्याच्यामध्ये लक्ष घातलंय. सुरुवातीचा जो दणका दिला होता त्याला साथ पंचायत समितीनं दिली. आजरेकर, कॉंग्रॅच्युलेशन्स. वाटंगी फाटा आणि जिल्हा हद्द या रस्त्या संदर्भातल्या वृक्ष लागवडीसाठी आम्ही 2 वेळेला जॉईंट मीटिंग आयोजित करायला लावली होती. दुसऱ्या जॉईंट मीटिंगला त्या कंपनीचे म्हणजे MSIDCचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा उपस्थित होते. आत्तापर्यंत तरी त्या कंपनीनं कुठलाही तसा सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही आहे. याच दरम्यान संकेश्वर बांधा रस्त्यातल्या वृक्ष लागवडीसाठी आम्ही पाठपुरावा करत होतो आणि माहिती अधिकाराखाली वृक्ष लागवडी संदर्भातली माहितीसुद्धा मागवली होती. आणि कोल्हापूरला जाऊन आम्ही इंजिनियरना भेटलो होतो. आज अखेर आम्ही त्या संबंधित व्यक्तींशी फोनवर किंवा कागदोपत्री पाठपुरावा करून हा विषय मार्गी लावण्यासाठी समूहाने पूर्ण प्रयत्न केलेले आहेत. ही वृक्ष लागवड आणि त्याचे संगोपन गुणवत्तापूर्ण कसे राहील या कामी आम्ही जरा जास्त लक्ष घातलेले आहे. विशेषतः झाडं निवडताना त्याची उंची आणि त्याची प्रत ही चांगलीच राहील या कामी आम्ही जास्त आग्रही होतो. सर्व वृत्तपत्रांनी या कामी चांगली साथ दिली.